जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर भरपूर विद्यार्थ्यांमध्ये विचारल्या जाणाऱ्या हा प्रश्नांपैकी हा एक सर्वाधिक कॉमन प्रश्न आहे. तर अकॅडमी न लावता आपल्याला पोलीस भरती होता येते किंवा पोलीस होता येते का? किंवा घरी राहून प्रॅक्टिस करून आपल्याला पोलीस भरती देता येते का? किंवा आपण त्यात यशस्वी होऊ शकतो का? तर अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर सर्वात पहिल्यांदा हेच सांगेन की अकॅडमी न लावता तुम्ही सेल्फ स्टडी किंवा घरी प्रॅक्टिस करून पोलीस होऊ शकतात. 100% होऊ शकतात. परंतु काही आपल्याला गोष्टी आहेत, त्या गोष्टीचं व्यवस्थित तुम्ही पालन केलं पाहिजे. एक 2 ते 3 मुद्दे सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. कारण सध्या कसं आहे, की प्रत्येकालाच अकॅडमी लावण्याचं ते खर्च अफोर्ड करू शकत नाहीत किंवा अकॅडमी आसपासच्या गावामध्ये अवेलेबल नसते किंवा स्वतःच्या गावामध्ये तीच म्हणजे लांब असते आपल्या गावापासून. तर सर्वच विद्यार्थी अकॅडमी लावू शकत नाहीत. तर काही विद्यार्थ्यांची अशी इच्छा असते, की घरी राहून सेल्फ स्टडी करून आम्ही पोलीस भरती देता येते का वगैरे. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवायची आहे, की तुम्ही जर घरी राहून प्रॅक्टिस करत असाल, तर तुम्ही टाईम टेबल तुमचं अगदी परफेक्ट पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला अजिबात चुकारपणा करून चालणार नाही. कारण आपण सेल्फ स्टडी जर करत असेल, तर प्रत्येक तुमची लेखी चाचणी असेल, मैदानी चाचणी, सर्व डॉक्युमेंट्स किंवा बाकी सर्व गोष्टी असतील, ती जबाबदारी तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे आणि त्यात एकदम प्रामाणिकपणे कष्ट करावं लागणार. आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत जे की पहिल्याच भरतीत झालेत आणि त्यांनी अकॅडमी देखील लावली नव्हती. तर असा कोणताच विषय नाही की अकॅडमी लावली तरच भरती होतील. कारण आता सध्या सोशल मीडियावर भरपूर ॲडव्हर्टाईज या त्या गोष्टी बघून जे नवीन विद्यार्थी आहेत खास करून, ते भरपूर कन्फ्यूज होतात की त्यांना वाटतं की पोलीस होण्यासाठी अकॅडमी ही कंपल्सरीच असते. तर अशातला बिलकुल म्हणजे अजिबात काही सुद्धा विषय नाही. मी सुद्धा वैयक्तिक कोणतीही अकॅडमी केलेली नाही किंवा क्लासेस केलेले नाहीत. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण जर घरी राहून प्रॅक्टिस करत असेल, तर आपलं टाईम टेबल किंवा अभ्यासाचं वातावरण घरात व्यवस्थित पाहिजे आणि आपले फॅमिलीवाले तर सपोर्टिव्ह असतात प्रत्येकाचे. परंतु त्यात आपली स्वतःची देखील इच्छा पाहिजे. तुम्ही दिवसातून 2 ते 3 तास सकाळी आणि आपल्या शेड्यूलनुसार दिवसातून तुमचा 4 ते 5 तास स्टडी झाला पाहिजे आणि कोणतेही एक टाईम ग्राउंड, कोणतेही सकाळी किंवा संध्याकाळी करा तुम्ही. एक टाईमचं तुमचं ग्राउंड झालं आणि 4 ते 5 तास जर स्टडी झाला आणि जर त्या गोष्टी नियमित केल्या, तर तुम्ही 100% तुम्हाला कोणीसुद्धा अडवू शकत नाही. आणि जर अकॅडमीचं आणि आपण सेल्फ स्टडी किंवा घरी आपण जर प्रॅक्टिस करत असेल, या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकॅडमीमध्ये एक गोष्ट असते, की आपल्याला करून घेतलं जाते आपल्याकडून, आपला परफॉर्मन्स काढून घेतला जातोय. तेच घरी आपण करताना आपल्याला गोष्टी शिकाव्या लागणार आहेत भरपूर. जसं की तुमचं जर आजपर्यंत तुम्ही एकही क्लास जर केला नसेल, तर क्लास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी जरी आपण सेल्फ स्टडी करत असलो, तरी क्लास लावून एक कमीत कमी एक सिलेबस तर कंप्लीट होईपर्यंत एखादी बॅच करायची. ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन. त्याच ते ऑनलाईन केलं तर व्यवस्थित त्याच्या नोट्स काढायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला स्टडी करायचे दर आठवड्याला आपण टेस्ट सोडवली, स्वतः त्याचे मार्क प्रामाणिकपणे. सर्वात मगाशीच मी बोललो, की सेल्फ स्टडी आणि घरी राहून जर आपण प्रॅक्टिस करत असेल, तर स्वतःशी तुम्ही भरपूर प्रामाणिक पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात ठेवायची. दुसरा एक मुद्दा असा असणार आहे, की मैदानी चाचणीबद्दल. आसपास आपल्या जर ग्राउंड असेल, तर आपण ग्राउंडवर प्रॅक्टिस करू शकताय किंवा जर रोडने देखील करू शकता. शक्यतो डांबरीवर रनिंग करणं टाळायचं आहे. जर आपलं शूज व्यवस्थित नसेल तर. आपण कधी तर महिन्यातून एकदा जर टायमिंग काढलं, तर तेही देखील बेस्ट आहे. परंतु आपलं प्रॅक्टिस पण कंटिन्यू पाहिजे. त्याचबरोबर डाएट, घरी राहून डाएट करणं एक सोपी गोष्ट आहे, कारण सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर त्यात पण आपण व्यवस्थित बॅलन्सिंग करायचं आहे. सगळ्या गोष्टी स्टडीसाठी वेगळा वेळ आणि ग्राउंडसाठी वेगळा वेळ. कारण डिसिप्लिन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आजपर्यंत आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आजपर्यंत आपण एवढं वयाचे 18, 19, 20, 22 वर्ष घरी राहिलेलो असतोय. त्यामुळे डिसिप्लिन नावाची एवढी गोष्ट आपल्यामध्ये म्हणावं तितकी नसते आणि त्यामध्ये आपल्याला बदल करायचा असतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात बदल केल्याशिवाय अजिबात काही पर्याय नाही. सगळ्या गोष्टी आपले मित्र वगैरे असतील, तर ते देखील आपण जरा थोड्याफार गोष्टी त्यावर लिमिटेशन ठेवलं पाहिजे आणि आपल्या फील्डमधल्या मित्रांमध्ये जास्त कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे आणि ते देखील प्रामाणिकपणे भरती करणारे असतील तर. त्याला दुसरा मुद्दा, की आपण दोन्ही ग्राउंड प्लस लेखी मेंटेन ठेवलं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, गावी राहून जर कोणत्याही भरतीची तयारी करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, की ते मोस्ट टर्निंग पॉईंट असणार आहे, की बाहेरच्या फालतू गोष्टीत जसं की वादविवाद, कोणाचे भांडणं किंवा काय किंवा अजून प्रेम प्रकरण असल्या गोष्टींमध्ये होता होईल तेवढं आपल्याला ते अवॉइड करायच्या गोष्टी. त्यामध्ये बिलकुल पडायचं नाही. कारण गावी राहून या गोष्टी आपल्याला ती पहिल्यापासून आपण चेष्टा मस्करीत किंवा काय असते वादविवाद, भांडणं ह्या गोष्टी होत आलेल्या असतात. परंतु जर आपण पोलीस भरती करतो ह्या गोष्टी जर आपण भांडणं केली काही वेळेस आणि समोरच्या पार्टीला जर समजले, तर त्या गोष्टी ते लोक आपल्यावर
कायदेशीर कारवाई करणे किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे ज्या दिवशी आपण पोलीस भरती सुरुवात करतोय त्या दिवशी पासून भांडणं ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या आहेत. कारण आपण एक शिस्तबद्ध आपण खात्याची तयारी करतोय तर आपल्याला आपल्याला आधीच माहिती गोष्ट पाहिजे की या भांडणात वगैरे काय नसते. आपलं जेवढं आपण स्वतःवरती आपल्या टॅलेंटवर किंवा स्वतःवर काय असेल ते इन्व्हेस्ट करेल ना ते आपल्याला लाईफ टाईम आपल्याला ते त्याचा प्रॉफिट मिळत जातोय. म्हणून सगळ्यात गोष्टी ही ध्यानात ठेवायची. तिसरी आणि मी सगळ्यात महत्त्वाची म्हणलोय की फालतू गोष्टीकडे पडायचं नसेल. कारण आपल्याला जर त्या गोष्टीकडे जर कंट्रोल होत नसेल, आपला फ्रेंड सर्कल किंवा आपला गावी आपण मित्र परिवार म्हणू, ह्या जर गोष्टी जर त्याच फील्डमधले असते किंवा वादविवाद किंवा भांडण तर मग खूप अवघड आहे. मग तुम्ही एखादी अकॅडमी जिल्ह्याच्या ठिकाणी जे मित्र तयारी करतात तिथे जाऊ शकताय. जर तुम्हाला वातावरण जर हे पूर्ण हे करायचं असेल आणि घरी राहून प्रॅक्टिस केल्याचं तयारी करण्याचं फायदे पण आहेत आणि थोडेसे अगदी तोटे पण आहेत. जे की मी तुम्हाला सांगितलं आता की वादविवाद आणि भांडणात ह्या गोष्टीत पडायचं नाही. खास करून राजकीय गोष्टी किंवा कुठे काय आंदोलन हे ते मोर्चे बरेच काय काय गोष्टी असतात. कारण राजकीय गोष्टी आणि भांडणं गोष्टी ही पूर्णपणे जे युवा आहेत किंवा जे यंग जनरेशन आपण म्हणू तर त्यांच्यासाठी खूप धोक्याची बाजू असते. आणि त्यात ते जर विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षा किंवा जर सरकारी नोकरी तयारी करत असेल तर आपल्याला ही काही नवीन सांगायची गरज नाही. कारण काही विद्यार्थी असे देखील आहेत की गावी राहून त्यांनी फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टमध्ये पोलीस भरती क्लिअर केलेली आहे. परंतु त्यांच्यावरती केस पडलेल्या आहेत भांडणाच्या किंवा कोणाला शिवी दिलेल्याच्या. एकदम नॉर्मल कारण. परंतु भरती झालेलं समजताना ज्यांनी म्हणजे जो समोरचा आहे त्याने त्याच्यावर डायरेक्ट केस टाकून दिलेले आहे. त्यामुळे पहिल्या भरतीत होऊन सगळं सेलिब्रेशन होऊन देखील 3-3, 4-4, 5-5 वर्ष ते विद्यार्थी घरीच म्हणून शक्य तितके त्या गोष्टीकडे अवॉइड करायचं आहे. भले आपण 2 दिवस आपला स्टडी जर नाही झाला किंवा आपलं जर मूड नसेल किंवा जर थोडं बेचैनी वाटत असेल, फोकस आपला जर व्यवस्थित होत नसेल तर आपण मस्तपैकी 2 दिवसाची ट्रिप काढून आसपास कुठेतरी फिरून या निवांत. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर घरच्यांसोबत टाईम स्पेंड करा. एक सराउंडिंग चांगलं बनवणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं ते जे सराउंडिंग आहे ना आजूबाजूचं ते मोस्ट इम्पॉर्टंट असते. कारण आपण जर घरातून बाहेर पडलो आणि डायरेक्ट 3-4 मुलांमध्ये असं जर फिरायला लागलो आणि अभ्यासाला पूर्ण आपण अवॉइड केलं तर मग गावी राहण्याचा काहीच फायदा नाही किंवा घरी राहून भरती करण्याचा काय फायदा नाही. तुम्ही एखादी चांगली मस्त अकॅडमी जॉईन करा. कारण भरपूर सध्या उपलब्ध आहेत अकॅडमी. मला वाटतं असं कोणतं गाव नसेल की एखाद्या गावामध्ये नसेल किंवा त्याच्या आसपासच्या गावात लगेच असते. आता सर्वत्र क्लासेस अवेलेबल आहेत किंवा ग्राउंडचे मैदान आहेत. भरपूर विद्यार्थी प्रॅक्टिस करतात तिथे. त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी सर्वत्र पसरलेल्या आहेत. आधी ग्रामीण भागामध्ये एवढं पोलीस भरतीच्या गोष्टी नसायच्या. खास करून आर्मी भरतीमध्ये होते इन्व्हॉल्व विद्यार्थी. परंतु पोलीस भरती हे कसं जास्त विद्यार्थी नसायचे. परंतु आता पूर्ण मला वाटतं 12वी झाल्यापासून सर्व विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात आणि करायलाच पाहिजे. कारण जेवढी आपण सुरुवात लवकर करणार आहे तेवढा आपल्याला लवकर रिझल्ट भेटणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट. हा होता आजचा आपला व्हिडिओ. तर आज माझी म्हणावं तशी तब्येत व्यवस्थित नाही तरी देखील आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून व्हिडिओमध्ये खंड पडला नाही पाहिजे. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवा किंवा तुम्हाला कोणतेही अडचण आली असेल आपल्या नेहमीप्रमाणे तर तुम्ही कमेंट करा. आपण 100% त्या कमेंटचं उत्तर देऊ. तुम्ही करत असलेल्या अभ्यास आणि ग्राउंडसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत